सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर छान अशी संध्याकाळची देवपूजा झाली आणि धूपदीपसुद्धा लावून झाला. संध्याकाळी देवपूजा झाल्याच्यानंतर अगदी प्रसन्न असं वातावरण सर्वांच्या घरांमध्ये निर्माण होत असतं. मी याआधीसुद्धा गोड बोरं बनवले होते, पण एका ताईंना रेसिपी हवी होती डिटेलमध्ये, म्हणून आता पुन्हा रेसिपी सांगते आहे. तर अशा प्रकारे मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जे काही बोरं होते ते पाण्यामध्ये भिजत टाकलेले होते आणि ते जे पाणी आहे ते स्वच्छ असे बोरं परत धुवून घ्यायचे आणि नंतर कुकरमध्ये बोरं टाकून थोडंसं पाणी टाकून द्यायचं आहे आणि अगदी 3 ते 4 शिटी लावून घ्यायची आहे, जेणेकरून बोरं आधीच असे पूर्ण व्यवस्थित असे शिजलेले असतात. त्याच्यानंतर जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला गोड बोरं हवे आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये मी गूळ टाकलेला होता आणि गूळ टाकून झाल्याच्यानंतर ज्याप्रमाणे आपण ज्याप्रमाणे आपण पुरण वगैरे शिजवतो त्याचप्रमाणे त्याला वरतून अगदी साधं असं झाकण ठेवून नंतर शिजू दिले. त्या गुळाचं पूर्ण पाणी झाल्याच्यानंतर बोरं अगदी पूर्णपणे गोड होऊ द्यायचे आहेत, जेणेकरून ते पाणी वितळल्याच्यानंतर ते पूर्णपणे पाणी शोषून घेतात आणि गोड बोरं तयार होतात. तर असा होता माझा आजचा दिवस. अशा प्रकारे छान अशी रेसिपी आमची तयार झालेली होती. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.